किंवा संवाद साधू त्यावेळेस काय त्या विद्यार्थ्यांवर अधिक त्यातून आपले भावनिक नातं त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं तयार होतं. नाही तर अन्यथा त्याच गोष्टीची चर्चा, त्याच्या गरिबीची चर्चा, त्याच्या कौटुंबिक स्थितीची चर्चा जर वर्गासमोर केली तर ते त्याला आवडेल का? विद्यार्थ्यांना मुळात जे आहे की ह्या ज्या गोष्टी आहे, परिस्थिती, हे वातावरण किंवा हे सर्व हे जे आहे गुप्त राहणं हा त्याचा अधिकार आहे. किंवा आपण त्याच्या अधिकारावरती आपण मात करायची नाही, ते त्याच्याच पद्धतीनं आपण सांभाळायचं आहे. आणि म्हणून त्याची सार्वजनिक वाच्यता किंवा अगदी शिक्षकांमध्ये सुद्धा ज्यांना सांगणं गरजेचं असेल तेवढ्याची चर्चा करा. सगळ्या शिक्षकांशी त्याच्याशी चर्चा करायची आवश्यकता नाही. आणि म्हणून ही बंधनं आपण त्याच्याशी पाळली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याच्या समस्या सोडवण्यासाठी अशा पद्धतीनं प्राधान्यक्रम किंवा न्याय या ठिकाणी दिला पाहिजे. त्यानंतर एखाद्याच्या समस्येमागं काय नेमकं कारण काय हेही शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस कारण न शोधताच आपण त्याच्यावरती रागवतो. की जसं आता जे आहे एका वर्गामध्ये एक सुंदर कविता मी शिकवत होतो आणि शिकवताना छान आवाजात त्यांना गाऊन दाखवत होतो. सगळे माझ्या मागं पाठीमागं गात होते, म्हणत होते. आणि तरी सुद्धा एवढं चांगल्या आवाजात तळमळीनं मी ती कविता शिकवत असताना पाठीमागच्या 2 बाकावरची मुलं मात्र एक मुलगा त्या दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगत होता. मला असा राग आला त्यावेळेला की ती कविता शिकवायला गेलो आणि पहिले त्याच्या कानात लावले आणि मग उभं केलं. मला म्हणलं का एवढे मी तळमळीनं कविता शिकवतोय, एवढं चांगलं सगळी मुलं म्हणतायत आणि तू मात्र त्याच्याशी काय बोलत होता? तो म्हणला काही नाही सर, मी जे आहे त्याला सांगत होतो की सरांचा आवाज किती छान आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता हे जर त्याने पहिल्यांदा सांगितलं असतं एखाद्याने त्याला मारलं असतं का? म्हणजे मुळात काय त्याला ती गोष्ट आवडत होती पण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सामील न होता तो काय त्याचं वेगळ्या पद्धतीनं भावना तो दुसऱ्याजवळ काय व्यक्त करत होता. म्हणजे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, त्या नेमकं तो वर्तनामागचं कारण काय, एखादं झोपलाय का झोपलाय जे आहे त्याचं डोकं दुखतंय, पोट दुखतंय काय, नाहीतर हा नेहमीच नाटकं करतो. मला माहितीये सगळे विद्यार्थी असेच नाटकं करतात जे आहे शिकायचं नसण्याची मुद्दाम झोपून घेतात वगैरे. म्हणजे कदाचित तसं करतही असतील परंतु त्या पद्धतीनं ते करत असताना काय आपल्याला पाहिलं पाहिजे की ते खरोखर त्याचं कारण आहे का, त्या वर्तनामागील कारण आपण काय केलं पाहिजे समजून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्यानंतर त्या समस्येमागचं त्याचं जे आहे मूळ कशाचा, म्हणजे त्या नेमकं कसं तो वर्तन करतो आहे, तर त्याच्या मित्रांमध्ये कसं आहे का, त्याच्या कुटुंबामध्ये समस्या आहे का, शाळेच्या शिक्षकांकडून त्याच्या बाबत काही तसा अन्याय होतोय का, असं हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याचं मग तिथं आहे मित्रांमध्ये आपले मित्रांची चर्चा आपण केली पाहिजे. त्या ठिकाणी की बघा तुम्ही त्याला वारंवार चिडवता, त्रास देता, त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. उद्यापासून त्याला कोणी चिडवायचं नाही, उद्यापासून त्याला कोणी एकटं टाकायचं नाही, त्याचं बोलायचं नाही. किंवा घरातील काही वातावरण असेल त्यामुळे तो जास्त भेदरलेला असेल, घाबरलेला असेल, तर त्याचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे, त्याच्या घरच्या आई वडील त्यांना बोलून त्यांच्याशीही त्या बाबतीत निराकरण आपण केलं पाहिजे, त्यांनाही मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने समस्येचं मूळ शोधून त्याच्यातून मार्ग आपण काढू शकतो. त्याच्यानंतर मुळात मुलांच्या समस्या शोधण्यासाठी आणि त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्यांदा आपली वृत्ती स्थिर पाहिजे. हे तर आपणच जे आहे अस्थिर असलो तर आपण मग दुसऱ्यांच्या समस्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या काय समजून घेणार किंवा काय जाणून घेणार, त्यांना मार्गदर्शन काय करणार. मुळात एखादा विद्यार्थी चटकन उत्तर देत नाही, आपलं डोकं जे आहे ते तापत असेल विद्यार्थ्याचं, तर ते जे आहे त्याची समस्या शोधण्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकता आपल्याकडे राहणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्याला जरा स्थिर सौम्य हे जे आहे शांत ठेवलं पाहिजे त्याच्या समस्या शोधण्यासाठी. तरच आपण शोधायचं काय वेळेस त्याच्या वर्तनावरच आपण आपला राग जे आहे व्यक्त करत असतो.
त्याचं वर्तन करून आपलंच वर्तन बिघडत असतं आणि म्हणून तसं होऊ देता कामा नये. त्याच्यानंतर